आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गुजराती लॉबी बळकट करण्यासाठी शिवसेनेनं जोरदार मोर्चे बांधणी केलेली आहे आणि आज राष्ट्रवादी आणि भाजपमधल्या गुजराती नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। त्या संदर्भातली पत्रकार परिषद। पुढे बरीच मंडळी शिवसेनेत येत आहेत। त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की या सगळेजण एकत्र या, कारण आपण एका गावात राहतो, एका शहरात राहतो, एका राज्यात राहतो। देश तर मोठा आहेच, देशात एकत्र तर राहतोच, पण निदान एका गावात राहणारे आपण नेहमी सदा सर्वदा एकत्रच राहिलं पाहिजे। आणि त्या एकीच्या भावनेतून आपण जर का एकत्र आलो आणि मग तुमची सुखदुःख आमची सुखदुःख, या सुखदुःखामध्ये सुद्धा जर एकमेकाला आपण साथ सोबत संगत दिली तर मला खात्री आहे की बाकी कोणी काही करो ना करो, पण मुंबई महाराष्ट्र देशातच नव्हे तर संपूर्ण जगात एक अव्वल शहर आणि अव्वल राज्य केल्याशिवाय आपण राहणार नाही। तूर्त मी आपल्या सर्वांचं स्वागत तर करतोच आहे, पण आजपासून तुम्ही शिवसैनिक झालेला आहातच। याच्यापुढे शिवसेनेचं जे काही काम आहे मी तुम्हाला हेमराजजी केवळ माईकवरती बोलण्यापुरतं ठेवणार नाही। तुम्ही जे जे सगळेजण आलात ते सिर्फ बातें करने के लिए नहीं, बातें करना और किसी की बात होती है, लेकिन हम जो करते हैं हम काम की बात करते हैं। काम की, जनता का जो काम होता है वो काम की बात हम करते हैं, बाकी बातें जो और करना चाहते हैं वो करते रहेंगे। म्हणून तुम्हाला त्या सगळ्या कामासाठी मी शुभेच्छा देतो। आणि आजपासून आपलं जे नातं निर्माण झालेलं आहे पूर्वीपासून ते होतंच, पण त्याला एक आज अधिकृतपणा आला। ते नातं दिवसागणिक अधिक 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 दृढ होत जाईल ही खात्री बाळगतो। पुन्हा एकदा शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आप सहकारिता बैंकों को, आपने कोऑपरेटिव बैंकों को पुराने लोगों के चेतावनी को लेकर लगी पाबंदी के खिलाफ बात की। लगातार केंद्र सरकार ने लगातार कहा है, अभी सुप्रीम कोर्ट कह रही है कि कोऑपरेटिव बैंक करप्शन यानी भ्रष्टाचार की एक मुख्य धारा है। इस कोऑपरेटिव बैंक भ्रष्टाचार की मुख्य धारा है। ऐसे किसने कहा? केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्ट में कहा है, आपकी राय क्या है? मैंने कई बार कहा है जो भी भ्रष्ट होगा उसको सजा दे दो। अगर कोई भ्रष्टाचार करता है तो उसका समर्थन हम कभी करेंगे नहीं। लेकिन जितने बड़े बड़े घोटाले हुए हैं, क्या विजय मल्ल्या ने कोऑपरेटिव बैंक से कर्जा लिया था? एक्सिस बैंक जिसका घोटाला सामने आया था, अभी उसको क्लीन चिट दे दी गई है, पता नहीं उसमें सच्चाई है नहीं है, लेकिन वो क्या कोऑपरेटिव बैंक है? कोऑपरेटिव्ह बँकमें म्हणजे आम्ही जिल्हा बँका म्हणतोय, डिस्ट्रिक्ट बँक म्हणतोय, सहकारी बँका म्हणतोय, त्याच्यामध्ये गोरगरिबांचे पैसे आणि शेतकऱ्यांचे पैसे। महत्त्वाचा मुद्दा, त्या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही, कोणी दिलेलं नाही। शेतकऱ्यांवरती आजतागायत इन्कम टॅक्स नाही, आयकर नाही, शेतीच्या आधारित जे काही उत्पन्न आहे त्याच्यावरती आयकर हा लावला गेलेला नाही आहे। आपल्या देशामध्ये साधारणतः आपण मानतो की 60 ते 65% हे शेतकरी आहेत। जर शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स तुम्ही लावलेला नसाल तर आता नोटाबंदीच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या बँकांच्या खात्यामध्ये, अनेकांची खातीसुद्धा नव्हती, त्यांना खाती उघडायला लावली, मग ती जनधन असेल आणखीन काही असेल, त्या खात्यांमध्ये पैसा भरायला लावला, त्यांच्याकडच्या नोटा त्यांना तिकडे जमा करायला लावल्या। आणि जमा केल्यानंतर त्याच्यावरती जर का तुम्ही बंधन आणणार असाल तर मग सरकारने जर खाडत असेल सरकारमध्ये तर पुढे येऊन सांगावं की यापुढे आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा इन्कम टॅक्स लावू। मुळात त्यांना तुम्ही इन्कम टॅक्सच लावलेला नव्हता, त्यांच्याकडे काळा पांढरा पैसा हा काही विशेष नव्हता। त्यांच्या पैशाला तुम्ही, त्यांचा पैसा का तुम्ही रंगवत बसता, त्यांचा पैसा का तुम्ही अडकवलेला आहात? या प्रश्नाला कोणीच उत्तर देत नाही। भ्रष्टाचाराचं कधीच मी समर्थन केलेलं नाही। मग त्या जिल्हा बँका असतील, पण जिल्हा बँकांच्या बरोबर मोठ्या बँका तुम्ही कशा काय सोडता? जसं विजय मल्ल्या एक मी उदाहरण दिलं। बरं, आता याच्या पुढे आणखीन एक भीती अशी आहे की या मोठ्या बँकांना फसवून जे मोठी झेंड पळाली, मध्यंतरी सरकारने जाहीर केले की आम्ही त्यांची कर्ज माफ नाही केली, आम्ही राईट ऑफ केली। म्हणजे काय मला माहिती नाही। म्हणजे त्यांच्या आता मालमत्ता ते विकत बसतात, त्या मालमत्तांना जी काही किंमत येईल ती घेणार आणि पुढे चालू पडणार। याचा अर्थ असा मी समजायचा का की बँकांमध्ये जे काही पैसे नव्हते ते पैसे तुम्ही गोरगरिबांकडनं वसूल करून बँकात जमा केले, आणि याच्या पुढे सुद्धा मोठमोठ्या उद्योगपतींना त्यांनी जर का कर्ज दिली आणि पुन्हा त्यांनी कर्ज बुडवली तर काय करणार? तर कोणाला शिक्षा करणार? पार्लियामेंट में पिछले 30 बैंक में जो डिमोनेटाइजेशन के बाद दूसरी बैंक में तो 10 नवंबर से 14 नवंबर के बीच 5,000 करोड़ रुपए जमा होने की बात की जा रही है। क्या ये फ्लैग का बाइट किया गया? नहीं, देखो, सारे प्रश्न का सवाल मेरे पास, जवाब मेरे पास नहीं है, उत्तर मेरे पास नहीं है। जिन्होंने ये सवाल खड़े किए हैं
उन्होंने इसका उत्तर देना चाहिए। तो जी पिछले कई दिनों से पार्लियामेंट का काम कम पड़ा हुआ है। प्रधानमंत्री कहते हैं मुझे बोलने नहीं दिया जा रहा, राहुल गांधी कहते हैं मुझे बोलने नहीं दिया जा रहा। आखिर किसकी बात को सच माने, किसे बोलने नहीं दिया जा रहा? दूसरी चीज राहुल गांधी ये भी कहते हैं दोनों बोल नहीं रहे, लेकिन सबसे जनता सुन रही है। कोई बोल नहीं रहा, लेकिन जनता तो सुन रही है। क्या जनता अंधी नहीं है? वो देख रही है। इम्प्लिमेंटेशन तुम्हाला चुकलेलं आहे केंद्र सरकारकडून? हे तर मी 2 दिवसात जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच वेळेला बोललो होतो की तुमचा हेतू चांगला असेल, कारण मी काही अर्थतज्ञ नाही. अनेक अर्थतज्ञांनी ह्या निर्णयालाच विरोध केलेला आहे, पण मी अर्थतज्ञ नाही. मी निर्णयाबद्दल काहीही बोललेलो नाही, परंतु मी तेव्हाच बोललो होतो की तुमचा हेतू चांगला असला तरी अंमलबजावणी अयोग्य आहे. सर्वसामान्य जनता कामधंदे सोडून जे रांगेत उभे राहिलेले आहेत ते लज्जास्पद आहे आणि हे मी म्हणेन निर्गुण आहे. ज्यांचा काही दोष नाही त्यांना तुम्ही उगाच त्रास देताय, टेन्शन देताय, ते काही बरोबर नाही. ह्याला काय आपण स्वातंत्र्य बोलू शकत नाही. बघू ना आता. अगदी अग्रलेखाची शेवटची वेळ तसंच बोलतो, येणारा काळच काय ते ठरवेल. 24 तारखेला नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहे. 3 उद्घाटनांच्या मध्ये शिवस्मारकाचं जलपूजन तिकडे केलं जाणार आहे. जेवढा महत्वाकांक्षी असेल तर सरकारने ठेवला तितकंच भव्य उद्घाटनही होणं अपेक्षित होतं का की निवडणुकांच्या आधी घाईघाईमध्ये ते उद्घाटन आटोपलं जातं? नाही, बघू ना, ऐकून त्याचं रंगरूप बघू आणि बोलू. आतंकवाद को लेकर एक सवाल है, एनडीए सरकार आएगी तो ऐसा लगता है आतंकवाद उसका दुख होगा, लेकिन एक आतंकवादी के परिवार को बीजेपी सरकार में शामिल सरकार ने आर्थिक मदद देती है, कि किस तरह का मैसेज भेजा जा रहा है? आतंकवादियों को कतार लगाने की आवश्यकता नहीं है, ऐसा ही संदेश जा रहा है. जर जे दहशतवादी आहेत त्यांच्या कुटुंबियांना घरपोच मदत मिळते आहे आणि जे देशप्रेमी रांगेत उभे राहणारे देशप्रेमी, त्या देशप्रेमींना रांग लावावी लागते आणि देशद्रोहांच्या घरी जातात लोक मदत घेऊन. राहुल गांधी म्हणतात आहे की त्यांच्याकडे पंतप्रधानांच्या विरोधात पुरावे आहेत, तर त्यांना तुम्हाला असं वाटतं का ते पुरावे त्यांनी उघड करावे? नक्कीच का? लाला सोपाना ने एक शिवसेना के नेता के पास से 1 करोड़ की नकदी ली है. आम्ही मला ती बातमी कळली. आम्ही तोही त्याच्याबद्दल माहिती घेतोय की त्याच्याकडचे पैसे सुभाष देशमुखांकडे त्याचे पैसे सापडले, त्याच्या पद्धतीचे आहेत काय ही माहिती आम्ही घेतो. नोटाबंदीचे एकूण जे खर्चात उमटता आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे. असेल आणि नसेल मी आता कशाला बोलू नाही. पण काय एकूण भावना मला त्याच्याबद्दल काही आता बोलायचं नाहीये. बघूया. उद्धव साहेब तुम्ही देता आहेत, तेजस ठाकरे तुमच्या सोबत आहेत, हो. नवीन चेहरा. मी बरोबर काम करतो की नाही पाहायला येतो. तेजस ठाकरे हे काल सहज आला होता. आदित्य तर आहेच माझ्यासोबत, पण तेजस कॉलेजमध्ये शिकतो आहे आणि त्याचा राजकारणात येण्याचा असा कोणताही विचार नाही. काल सहज तो वातावरण कसं बघायला आला होता, त्याच्यावर लगेच तुम्ही मोठी जर त्याला यायचं असेल तर तो केव्हा येईल, पण आता तसा तो काही उद्देश नाही. एक तरफ जनता लाइन में खड़ी है, कल एक स्टिंग ऑपरेशन में कई सारे कांग्रेस के नेता, एनसीपी के नेता कांग्रेस ऑफिस में बैठकर नोटबंदी का धंधा करते हुए, दलाली करते हुए पकड़े गए स्टिंग ऑपरेशन में. क्या प्रतिक्रिया देंगे? मी क्या प्रतिक्रिया देऊ नये? कालाधन का नष्ट हुआ? ठीक आहे, चला, मला वाटतं तुमचा एवढं पुरे. पुन्हा एकदा आज मला खरंच मोठा आनंद वाटतंय की शिवसेनेची व्याप्ती ही वाढत झालेली आहे. गुजराती समाज शिवसेनेसोबत हिंदुत्ववादी समाज म्हणून येत आहे. त्या सगळ्यांचं स्वागत. तेव्हा मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती गुजराती लॉबी बळकट करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय. आज राष्ट्रवादी आणि भाजपमधल्या गुजराती नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांना नोटबंदीवरून देखील प्रश्न विचारण्यात आले आणि जिल्हा बँकांवरील निर्बंध उठवावेत यावरती आपण आजही आग्रही असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.